यांना राज्यांचा विकास नाही करता आला। जे हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये, हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येत आहेत आणि हे म्हणतात हिंदी शिका। कोणासाठी शिकायचं? 5वी नंतर काय हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जाणार आहेत पोरगा? कोणासाठी शिकायचं? हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत, भाषा कोणतीही श्रेष्ठच असते, उत्तमच असते। मग ती मराठी असेल, गुजराती असेल, तामिळ असेल, पंजाबी असेल, बंगाली असेल, हिंदी असेल, अजून कुठचीही असेल, एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्या लागते, खूप लोकांची मेहनत असते। एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते। अशाच भाषा काय उभ्या राहत नसतात। आणि या भाषेचं नवीन कुठून आणलं? त्याशी ते अमित शहा म्हणाले ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल, म्हणे मला इंग्रजी येतं। अरे तुम्हाला नाही येत? या संपूर्ण हिंद प्रांतावरती 125 वर्ष, 1400 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं। 1400 वर्ष इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं। तो त्यावेळेला राज्यच नव्हती, पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं। आम्ही मराठी लादली गुजरातवरती, मध्य प्रदेशवरती, राजस्थानवरती, पंजाबवरती, इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोकपर्यंत पोहोचले होते मराठा साम्राज्य, आम्ही लादली। अरे हिंदी भाषा ही 200 वर्षापूर्वीची भाषा आहे, महाराजांच्या काळात पण नव्हती। कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचे नेमकं? यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून। मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू। महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू। कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा। त्या मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत। काही अंगावरती लादायचा प्रयत्न करतात आणि मग आता माघार घेतली ना, मग माघार घेतली त्याचं काय करायचं? मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण, वेगळ्या ठिकाणी। म्हणजे कुठे? ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, बरं मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले, देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले। कुठे काय शिकले याचा काय संबंध? अहो कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे। त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का? फेफरं येईल, फेफरं। हे असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात। आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो। आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो, हो शिकलो। आमची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, हो शिकली। मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला? ह्यांना मराठीचा पुळका कसा? हे इंग्रजी मीडियम मध्ये टाकतात। बरं, माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत। या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का?